नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्यालाच म्हणावं लागेल आता, कारण रविवारचा व्हिडिओ चुकला. प्रत्येक आठवड्याला तुमच्यासाठी एक व्हिडिओ करत असते. पण माझ्या काही भगिनींचा सल्ला होता की तुम्ही व्हिडिओ छोटा करत जा, आम्हाला स्किप करून बघावा लागतो किंवा एवढा वेळ नसतो. ठीक आहे त्यांना, म्हणून मी वेगवेगळ्या मुद्द्यावर आज 2 व्हिडिओ टाकणार आहे. सगळ्यात आधीचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे की आता आपल्याला जी मानधन आपलं थांबलेलं आहे, मानधन आलेलं नाही. एक तर तुम्हाला सांगते तायांनो, तुम्हाला सगळ्या जर घडामोडी व्यवस्थित बघायच्या असतील, जी सत्य माहिती, हे बघा, मी कुणाच्या दबावावर आणि कुणाच्या बोलण्यावरून व्हिडिओ करत नाही आणि कुणाच्या सांगण्यावरून मी जे चुकीचं असलं तिथं, कुठं माझं घर असलं, माझे आईवडील असले, माझं भावंडे असले, माझे अंगणवाडी असू द्या, सुपरवायझर असू द्या किंवा संघटना असू द्या, जिथं मला योग्य नाही वाटलं तिथं मी बोलते. माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळा असू शकतो, पण माझा विचार माझ्या मनातून मी बोलून दाखवते. पटला तर घ्या, नाही पटला तर सोडून द्या. तसंच यूट्यूब चॅनल हा माझा स्वतःचा चॅनल आहे. वसीमा काजी यूट्यूब चॅनल हा माझ्या सर्व महाराष्ट्रातील भगिनींसाठी हा मी चॅनल बनवलेला आहे. ती कोणत्याही ऑफिसची अंगणवाडी कर्मचारी असू, ती कोणत्याही संघटनेची पदाधिकारी किंवा सभासद असू, मी जेव्हा ह्या चॅनलवर बोलत असते तेव्हा वसीमा काजी तुमची मैत्रीण, माझ्या सख्या नाही पक्क्या बहिणी, त्यांच्यासाठी मी बोलत असते. कारण का मी माहिती देते आणि का मी व्हिडिओ बनवते तुम्हाला माहिती आहे. तळागाळात माझ्या खेड्यापाड्यातल्या भगिनींना नेटवर्क नाही, सगळीच माहिती समजत नाही. त्यांना माहिती मिळावी आणि सगळ्यांनाच, पण खास करून त्यांना, त्या आशेने बघत असतात. तर आपल्याला 26 जानेवारीला जी गोड बातमी देणार होते ती दिलेली नाही. आपल्याला धोका दिलेला आहे परत ह्या सरकारने, भारत सरकारने. आणि त्यांनी आपल्याला गोड बातमी तर दिलीच नाही, पण आपले अर्ध मानधन थांबवलं आहे. माझा याच्यावर त्यांना प्रश्न होता आणि मी माझे मुद्दे मांडते. सगळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्हाला धर्माने, पुरुषप्रधान संस्कृतीने हा अधिकार दिलेला नाही, पण आम्हाला आमच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही बोलू शकतो, आमचे विचार ठेवू शकतो. आणि बालविकास प्रकल्प योजना ही जेव्हा काढली होती, एका स्त्री असल्यामुळे स्त्रियांचा विचार करून त्यांनी काढली होती. देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांनी ह्या 1975ला 20 कलमी कार्यक्रम आखला होता. त्यांचे विचार की फक्त ह्याच्यामध्ये महिलाच असतील, म्हणून आज 14 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि 26 लाख यांना रोजगार आहे. ह्याच्यामध्ये महिलाच आहेत. ह्याच्यामध्ये जर पुरुषाची एंट्री असती तर कधीच आपल्याला मागे सारलं असतं, कारण हे सत्य आहे. घर असू द्या, कुठेही असू द्या, महिलांनी सगळी मेहनत करायची. जिथे व्यवहार आणि पैसा येतो तिथे पुरुष उभे राहतात. हे सगळीकडेच आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी नाही म्हणावं. आता जमाना बदलला, आता स्त्रिया पुढाकार घेतात, पण आपलं खूप मन मोठं असतं. आपण एवढं काय नाही, माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझं ऑफिस, माझं म्हणून करतो, पण आपल्याबरोबर कधी हा खेळ खेळला जातो ते आपल्याला समजत नाही. तो थोडंसं सावध राहायचं आहे जगात वावरताना. आपल्याला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता त्यांनी जे सांगितलं की आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत होते, अकाउंटप्रमाणे येत होते. पण कसं झालं आहे तायांनो, कधी कधी आहे ना, ऑफिसची लोक माहिती मागवतात. कधी कधी 8-8, 10-10 दिवस पण आपल्या भगिनींकडून माहिती जात नाही. तर ज्या मुख्य सेविका आहेत, वरी माहिती पाठवताना त्या काय अशी माहिती 4 जणींची पाठवतील ना, असं लिहून देऊ शकतात का ते आमच्या 4 जणींनी अजून माहिती नाही दिली? नाही, त्यांना सगळ्यांची माहिती एकत्रच द्यावी लागते. तर आपल्या भगिनींनी पण थोडा पुढाकार घेतला पाहिजे. आणि मी नेहमीच तुम्हाला म्हणते, सबस्क्राईब करा चॅनल, नंतर तुम्ही विसरून जा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असतो, मला तुम्हाला चांगली माहिती द्यायची असते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. माझ्या एका भगिनीने, बंधूने कमेंट केलं की मी स्किप करून बघावा लागतो तुमचा व्हिडिओ. स्किप करून नाही बघा, 15 ते 20 मिनटाचा व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात चांगली माहिती देणार आहे. पण माझ्या भगिनींना बोललं की माझं मन मोकळं होतं. त्यांचे पण कमेंट मला वाचायला मज्जा वाटते. कुणाचं अक्षर चांगलं आहे मी लिहिलं होतं, तर खूप खूप आनंद झाला. सगळ्यांनी उत्तर दिलं, त्याच्यामध्ये खूप जणींचं अक्षर चांगलं आहे. कधी कधी मोबाईल हा खेळ आहे,
मोबाईल भ्रम आहे, रजिस्टर सत्य आहे. कधी कधी मोबाईल नसल्यावर तुमच्यासारखी गोड अक्षरवालीच लोक कामी येणार आहेत, माझ्यासारखी बोलणारी नाही. तर धन्यवाद सगळ्यांना, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं अक्षर चांगलं आहे. कधी ना कधी तुम्हाला ते उपयोगी पडतच असतं. आणि दुसरं म्हणजे क्लिअर कट जे आम्ही मांडले सगळे. काल आमची कार्यकारिणीची सभा झाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची. तर बघा, आमच्या संघटनेत कसं आहे, आमचे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत ब्रिजपाल सिंग, त्यांना आम्ही प्रेमाने नेताजी बोलतो, कारण ते नेताजी आहेत पण ते भ्रष्ट नेता नाही. आमचे एकदम प्युअर व्हाईट कॉलर नेता. सगळ्या महिला जेवल्या, वेळेवर पोचल्या, आल्या गेल्या, सगळी त्यांना काळजी असते बसल्या जागी. तर जोपर्यंत आमचे नेताजी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आम्हाला सत्य माहितीच मिळणार आहे. आणि तसंच त्यांनी पुढे आम्हाला घडवलेलं आहे, तर आम्ही तुम्हाला कधीच याच्यामधून खोटं माहिती देणार नाही. तर काल जी आमची सभा झाली त्याच्यामध्ये खूप छान छान मुद्दे, 36 जिल्ह्याचे प्रतिनिधी आले होते. सगळ्यांनी आपले मुद्दे मांडले, एरियात काय काय प्रॉब्लेम आहेत, कारण सगळे मुद्दे घेऊन, सगळे मुद्दे एकत्र करून मग ते पुढे शासनापुढे ठेवले जातात. तर कालच्या मीटिंगमधली तुम्हाला मी मोजके मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते सांगते. FRS प्रणाली ही कोर्ट ठरवणार आहे की हे बरोबर आहे आपल्या लाभार्थ्यासाठी का नाही, याच्याप्रमाणे THR दिला पाहिजे का असाच दिला पाहिजे. कारण ही केंद्राची योजना आहे, दिल्ली सरकारकडून आलेली आहे, तर या योजनेत आपण काही बदल करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये FRS 5 तारखेपर्यंत 100% केलं तर भत्ता येतो असं काही नाही. भत्ता अशा महिलांना आलेला आहे ज्यांच्या सेविकांनी शून्य काम केलं 25 तारखेपर्यंत आणि तिच्या मदतनीसला भत्ता आला. तर ते कसं आला, तर भत्त्याचं आणि 100% कामाचं 5 तारखेपर्यंत काही घेणं देणं नाही. म्हणून डोळे फोडून न घेता, कंबर तोडून न घेता तुम्ही 30 तारखेपर्यंत आरामात करा. मी पण करते, माझी 10 मुलं झाली FRSची आणि करते मी. पण माझं कसं आहे, त्या खाऊमुळे मुलं माझ्याजवळ येतात, त्यांचे पालक FRSसाठी आपले फेस देतात, चेहरा देतात, असं नाही. आणि दुसरी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची, FRS प्रणाली ही कोर्ट ठरवणार आहे, झालं. आणि व्हिडिओच्या माध्यमातून, पालकांचे व्हिडिओ घेऊन त्याच्या माध्यमातून FRS करू नका. कारण जर काही बरं वाईट झालं त्या लाभार्थ्याचं किंवा आपलं, तर तो व्हिडिओच्या माध्यमातून झालं. कारण आपण रोज उठून लाभार्थ्याच्या घरी जात नाही आणि व्हिडिओवरून FS प्रणाली करणे हा गुन्हा आहे, हे चुकीचं आहे. का? त्या बाईला आपल्याला विजिट द्यायची आहे, त्या लाभार्थ्याला विजिट द्यायची आहे. FRS प्रणालीचा अर्थच काय आहे की ती बाई जिवंत आहे, ती ह्याच एरियात राहते आणि हा तिचाच चेहरा आहे आणि तिचंच मूल आहे. मग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकदा व्हिडिओ घेतले आणि ते करत बसलास, माणसाला घाई असते, मॅडमवरून ठाक 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 बोलत असते, म्हणून पटपट व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्या. नका करू, कारण खूप प्रॉब्लेम आलेले आहेत. तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगते. एका महिलेने आपल्या अंगणवाडी सेविकालाच व्हिडिओ दिला होता आणि त्या व्हिडिओमधून तिचे खालचे सगळे कपडे वगैरे काढून एडिट करण्यात आला. आता खूप मूर्खासारखे एडिट व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यामध्ये त्या महिलांचं पूर्ण नग्न दाखवण्यात आलं. आणि तिला विचारलं असता तू व्हिडिओ कुणाला दिला होता, तर तिने सरळ अंगणवाडी कर्मचाऱ्याचं नाव सांगितलं. तायांनो, कुणी कुठून कसाही व्हिडिओ घेईन, तुमच्या नावावर काही करेन, पण तुम्ही असं केलंच नाही पाहिजे. जर कोणती मुख्य सेविका बोलत असत व्हिडिओच्या माध्यमातून FRS करा, तिच्याकडून लेखी घ्या. 1000 बकावर मी कधीच लक्ष देत नाही, 1 लिखा. 1000 बका 1 लिखा. तसंच दुसरी योजना आहे मातृवंदन योजना. ही पण केंद्र सरकारची योजना आहे आणि आपल्याला करायची. पण कुठे दवाखान्याच्या बाहेर जाऊन बसून किंवा कुठेतरी तर बाहेर बसून, जिथे लाभार्थी, जिथे आता डिलिव्हरीचे हॉस्पिटल सगळे अंगणवाडी सेविकाने भरूनही म्हणजे झालं, बाहेर बसलेले आहेत. हे बाई मातृवंदना, हे बाई मातृवंदना, हे बाई मातृवंदना. नको, आपल्याला तसले हापापलेले पैशासाठी आपण नाही तसे पैसे कमवायचे नाही. ही एक लालूच दिलेली असे आपल्याला. ह्यांना आपल्याला द्यायला, मानधन वाढवायला पैसे नाहीत. आणि ते गरोदर महिलेचा तिचा नवरा काळजी घेऊ शकत नाही का? ती मूल जन्माला घालते तर तिने विचार केला नसेल का त्या मुलाचा? हे खूप उपकार करतात, एवढी महागाई वाढवून ते पैसे देऊन. जे मेहनत करतं
पाण्याचं गोड झरा राखणारा उपाशी आणि येऊन फिरून खाणारे तुपाशी, असं होतं का? आपल्याला ते महिलांचे काम करताना खरंच त्यांना पैसे आले, आपल्याला आनंद वाटतो, पण आपला जीव पण करपतो, आपल्या अकाउंट रिकामं. बरोबर आहे का नाही? तर ह्या 2 योजना सध्या तरी बंद होऊ शकत नाहीत. आणि FRS प्रणालीसाठी कोर्टात आपल्या संघटनेने केस टाकलेली आहे. त्याच्यामध्ये कृती समिती पण आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र कवर झाला. आता काय नवीन नवीन संघटना आल्यात बाबा, त्या ऑनलाईनच सगळं कामं करतायत, त्यांचे पैसे पण ऑनलाईनच, पगार पण वाढला आहे त्यांचा. 50-50 हजार झाले वाटतं सगळ्या नवीन संघटनेच्या सभासदाची. अरे असं काय होत नसतं, खूप राबावं लागतं. ज्यांनी संघटना काय असते, अंगणवाडीची जी सुरुवात केली त्यांना विचारा संघटनाचं काय असतं. आणि ती आमच्या संघटनेची सुरुवात कॉमेडी MM पाटील जे स्वर्गवासी झालेले आहेत आणि आमचे नेताजी ब्रिजपाल सिंग ह्यांनी विचार केला की संघटना काढायची, आणि त्यांनी संघटना काढलेली अंगणवाडीची. दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये संघटना आहे आणि एवढं लढते तुम्ही बघा. सगळ्यात जास्ती मोर्चे आपले होतात, सगळ्यात जास्त आंदोलने आपले होतात का? तर कुठे ना कुठे आपली एकता आहे, आपण सगळ्या महिला पुढाकार घेतो म्हणून होते. बरोबर आहे का नाही? कितीतरी मी व्हॉलेंटिअर डिपार्टमेंट, मानधनी डिपार्टमेंट आहेत सरकारचे, त्यांच्या किती मोर्चे होतात ते बघा. आता काहींचं होतं की आशाचं कसं झालं, आशाची पण पगार वाढला आपला का नाही. तर आशाची संघटना पण आमची संघटनाच चालवते. मी आशाच्या संघटनेची पण सचिव आहे महाराष्ट्राची, मी तुम्हाला असं सांगते. पण कसं आहे, आशांचे प्रश्न वेगळे, आपले प्रश्न वेगळे. आशांची संख्या पण तशी असते मोर्चाला. आपण 20-25 लाख 20-25 हजार जर मुंबईच्या आझाद मैदानात घुसलो तर कोण नाही देणार हो आपल्याला शासकीय दर्जा, कोण नाही करणार आपलं काम, कोणतं सरकार नाही. कारण दुपारी आल्या बाया 1 तास बसले की पळायची घाई असते. कधी लागून टिकून बसणाऱ्या त्या नेमक्याच असतात नेहमीच्याच. तरी आपली पण चूक आहे त्याच्यामध्ये, काही सरकारची तर 110% चुका आहेतच. खोटं आश्वासन महिलांना द्यावं आणि त्यांची कामं करून नाही घ्यावी. ते बोलतात की त्या हॉस्पिटलमधून एका महिलेने 10 फॉर्म भरले पाहिजे मातृवंदनाचे, म्हणजे काही त्यांचं घेणं देणं नाही. त्यांनी पोरं जरी आता जन्माला घातली तरी आयते पैसे दिले त्याच्यावर खाणार ती लोकं. मग त्यांना काम करायची कशी इच्छा होईल सगळं आयतं दिल्यावर? आणि ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस मेहनत करतात त्यांना डालवायचं, हे काय बरोबर नाही. तर ह्या योजना 2 केंद्र सरकारच्या आहेत, त्या बंद होऊ शकत नाहीत, त्या आपल्याला करावेच लागतील. पण गती थोडी संत ठेवा. जे सत्य आहे, जे जेन्युइन आहे तेच करा. कुठचेही लाभार्थी घेऊन भरू नका, त्रास आपल्याला होईल. आणि FS प्रणाली आरामात 30 तारखेपर्यंत करा. मॅडम बोलणार, त्यांची ड्युटी काय आहे, मुख्य सेविकेचा अर्थ काय आहे, सुपरवायझरचा अर्थ काय आहे, आपल्यावर सुपरवायझन करणे. मग ते त्यांचं काम करणार ना. मग आता दुसरं, आता CDPO मुख्य सेविका पण सगळ्या मोर्चात सामील होत आहेत. काळी फीत लावा, फोटो टाका. आता त्यांची लय पंचायत आली ते संघटनेत का जाता बोलणाऱ्या मुख्य सेविकेची. आता त्या कोणतं तोंड घेऊन बोलतील की काळी फीत लावा, आम्ही पण तुमच्याबरोबर उभा राहतो, फोटो काढा. मग काय करतात, आपल्याच बायकांचा ते लोक आडोसा घेतात. हा जाऊ बोल गं, जरा फोटो पाठव, आम्ही पण तुमच्या संपात सहभागी. का गं बाई, आता तुमची पगार बंद केली वरून सरकारने म्हणून? तरी हे बघा, पगार आला नाही आणि पगार येत नाही, त्याची जी कारणं आहेत मी तुम्हाला सांगितली. आणि काय ठराविक मुद्दे, मी कधी तर तसा पेपर घेऊन व्हिडिओ बनवायला वगैरे बसत नाही, पण काही माझ्याकडून चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही मुद्दे वाचून दाखवते. पर्स प्रणाली नवीन नाही, ती चालूच आहे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन स्पर्शमध्येच येतं. केंद्र सरकारनं हे दिलेलं आहे. आता आपल्याला सुद्धा यात घेतलं, म्हणजे हळूहळू आपण शासकीय कर्मचारी दर्जाकडे वळत आहोत ना तयांनो. मग याच्यात वाईट काय वाटायचं? तुमच्या इकडे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना विचारा, स्पर्शमध्येच त्यांना केंद्र सरकार सगळं पेन्शन वगैरे जे काय त्यांचं वेतन देतं. तर मानधन आपलं आता आपल्याला सुद्धा ह्यात घेतलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, पण आपलं मानधन आहे ते काही लाखात नाही. तर एखाद्या महिलाला उशिरा मिळालं तर चालेल असं नाही होऊ शकत. म्हणून सरकारने हे काम लवकर केलं पाहिजे, एवढंच आहे. तुम्ही अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला पैसे पाठवता, बरोबर, तर तिथे नावाचा स्पेलिंग मिस्टेकचा वगैरे काय प्रॉब्लेम आहे?
ते का आधीच आमचं स्पेलिंग मिस्टेक नव्हतं, आत्ताच लगे नवीन झालं. काहीतरी त्या मुख्य सेविका कारण सांगतात, कारण मुख्य सेविकांनी पूर्ण अभ्यास केलेला नसतो. मग आपल्यामधली एक शहाणी तिथं ऑफिसला रात्रंदिवस बसते, तिला त्यास पाठवतात आपल्याकडे आणि ती शहाणी येऊन काहीतरी वेगळंच सांगते आणि मग आपण तिचं आता काय होईल म्हणून तिचं ऐकतो. तर हे असं आहे. तर आधी कसं होतं, राज्यासह देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना PFMS प्रणालीद्वारे मानधन दिलं जात होतं. आधी आपल्याला कसं मानधन येत होतं? PFMS प्रणालीद्वारे. ठीक आहे. केंद्र सरकारने PFMS प्रणालीद्वारे केंद्र सरकारचे मानधन न देता नवीन SNA स्पर्श प्रणालीद्वारे मानधन देण्याच्या सूचना पूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहे. म्हणून आपले अंगणवाडी कर्मचारी ह्या मानधनापासून केंद्राच्या वंचित आहेत. आणि 2 केंद्राच्याच योजना आता सध्या डोक्यावर आहेत. कोणत्या? ते FRS चेहरा जुडाव, आंखें मिचकाव आणि ही मातृवंदना. मला तर एक बाई आली म्हणते, मेरा वंदे मातरम का फॉर्म क्यों नहीं भरे तुमने, यूट्यूब पे तो बता रहा है. ते वंदे मातरम काय म्हणलं. हां, मग मला समजली मातृवंदनेविषयी बोलते. असं येत आहे यांना. तर त्यांनी आपल्या शासकीय दर्जात घेत आहेत म्हणून ही प्रणाली सुरू केली. तर समजा आता आपल्याकडून लवकरात लवकर सगळे पेपर जमा झाले. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही हा प्रश्न ठेवला की 2,500 पासबुक घेण्यासाठी आम्हाला 13,000च मानधन आहे. त्यांनी बँकेत डिपॉझिट 2,500 ठेवलं तर ते लोक चेकबुक देतात. तर ही चेकबुकची झंझट संपून पासबुकची फ्रंट पेज जो आहे तो कलर झेरॉक्स दिला तरी चालेल. म्हणजे तुमचे ते 2,500 रुपये वाचतील तायांनो. कारण 2,500 तिकडे ठेवल्यावर 13,000मधून 2,500 इकडे 500 रुपये येण्या जाण्यामध्ये, तर म्हणजे मग आम्ही 10वरच अडकलो परत. बरोबर आहे का नाही? तर असं झालेलं आहे. म्हणून तायांनो हे काम आपल्याकडून झालं असेल, आपल्या महिलांनी पटपट दिले पण असतील, पण ऑफिसमध्ये थांबले असेल तर. म्हणून ह्यांनी काय केलं, वरून मानधनच बंद केलं आपलं केंद्रानं. म्हणजे आता मानधन बंद झालं तरच महिला मॅडमला प्रश्न विचारणार. नाही तर डोक्यावर दगड जरी मारला तरी आमच्या महिलांना हे पडलेलं नाही की काय प्रश्न विचारायचं. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ते कोंबड्याचं. एक कोंबडीला कोंबडेवाला कापतोय आणि बाकीच्याला 4 दाणे घालतोय, तर ते दाणे खातात, पण ती कोंबडी कापली आणि उद्या आपली बारी हे कधी लक्षात येत नाही. हेच चालले आपल्याबरोबर. हे उदाहरण खूप गावंढळ आहे पण खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर असं आहे. तर आपण सगळी माहिती दिली, मग आपण मॅडमला प्रश्न विचारू शकतो, मॅडम आम्ही सगळे पासबुक दिले तुम्हाला, जे आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स पाहिजे होती ती दिले, मग काम कुठपर्यंत आले? कारण हे पूर्ण माझ्या प्रकल्पाचं आणि तुमच्या प्रकल्पाचं जर मानधन 2-3 जागीचं बंद असतं तर आपण ऑब्जेक्शन घेतलं असतं. पण हे पूर्ण भारतातच बंद आहे तर त्याला काय करू शकतात? कारण आजचे दिनवाले काय निर्णय घेतात ना त्यांनाच माहिती. त्यांचे निर्णय फक्त थोपले जातात लोकांवर, त्याच्यात आपले काही विचार घेतले जात नाहीत. आता परत ते आपल्याला वाटते की ते इंग्रजाचं सरकार आल्यासारखं, कारण आपल्याला काही विचारलं जात नाही. गुलामासारखे जेव्हा इंग्रज राबवत होते तेव्हा आपण लढा लढलेला आहे आणि परत आपल्याला सावित्रीबाई होऊन बाहेर निघावंच लागला नाही. सावित्रीचा वसा घ्यायचा आहे. आणि सावित्रीबाईने कसे केलं, मी तर शेण चिखलाचे गोळे खाणार नाही, मी झाशीची राणी रजिया सुलतानप्रमाणे आहे आणि मी तशीच वागणार आहे. कारण एवढा वेळ नाही आता आपल्याकडे. आपल्या पोट जळतं आहे, आपली मुलं उपाशी आहेत, सगळ्यांनी खायचं तुपाशी ना अंगणवाडी कर्मचारीच राहायचं का उपाशी? आपल्याला पण पाहिजे आपले हक्क अधिकार. म्हणून तायानो माहिती आपल्याकडून दिली तर ऑफिसला वारंवार विचारा, पगार कधी येणार आहे? पगार त्या बाईने तिकडून टाकलं 10 फॉर्म झाले पाहिजे मातृवंदनाचे, नाहीतर CDPO समोर उभं करणार. तर त्या बाईला म्हणायचं, बाई तुझा 1 लाख पगार आहे, त्याच्यामधून 10,000 रुपये देतेस का मला? मी तर म्हणते त्या CDPOचा आणि मुख्य सेविकाचा पगार बंद झाला पाहिजे वरून, मग बरोबर कळेल त्यांना. आता आपली गरज होती त्यांना, तर आंदोलनात उभा राहा, काळी फीत लावा. आणि ज्यांना संघटना आवडत नव्हती त्याच मुख्य सेविकांनी CDPO आता संघटनेत येऊन उभा राहतात. बरोबर आहे का नाही? म्हणून कुणाला कधी वाईट बोलवणी देव कशी वेळाने सांगता येत नाही. तर तायांनो, मी शनिवारचा व्हिडिओ नाही टाकला, त्याच्यामध्ये माझा मोबाईल तर तो ऑफिसमध्ये राहिला होता आणि मी त्याचा पासवर्ड वगैरे त्याच्यामध्ये होतं, तर तो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ टाकला नाही.
तर हा मी 20 मिनटाचा व्हिडिओ करते. परत एक तुमच्यासाठी व्हिडिओ करते. ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत. हा व्हिडिओ आहे FS प्रणालीसाठी आणि ह्याच्यासाठी मातृवंदना 2 योजना ह्या केंद्र सरकारच्या आहेत आणि आपल्या पूर्ण डॉक्युमेंट जमा झाल्याशिवाय आपल्याला केंद्राचं मानधन येणार नाही हे लक्षात ठेवा. जमा होते आपलं, पण ते कुठे जाणार पण नाही, आपल्याला मिळणार हे नक्की आहे. पण त्यांनी ही चुकीची आट ठेवायला नको होती, कारण आपलं 1 लाख पगार नाही तरी आपल्याला कोणी तो कुठून तरी उधार घेऊन नंतर पगार आल्यावर देऊ. आपलं तुटपुंज मानधन आहे, त्याच्यामध्ये एवढा काय सरकारला पैसा लागतो की त्यांनी थांबवावं मुख्य सेविकेचा पगार, CDPOचा पगार थांबवावं. ठेकेदाराचं तर थांबवतातच हो, त्याचं तर सोडून द्या, ते कसं तरी करतात. पण मुख्य सेविकाचा आणि CDPOचा पगार थांबवा. आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा थांबवणे, कारण कोणी महिला एकतर विधवा, परितक्व, कुमारिका ह्यांनाच याच्यामध्ये जॉब असतो आणि त्यांची घरं कशी चालायची. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपलं मानधन थांबलेलं आहे. आपल्याकडून आपण लवकरात लवकर सगळे पेपर देऊ. पुढे आपल्याला बोलावं लागेल, पुढे आपल्याला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. बाबा झाले का, म्हणजे पूर्ण भारतातल्या अंगणवाडी कर्मचारी म्हणजे 26 लाख कर्मचाऱ्यांचे पेपर व्यवस्थित जमा झाल्याशिवाय हे लोक मानधन करणार नाहीत, हे नक्की आहे. आणि हे घेऊन चला. आणि याच्यामध्ये संघटना लगे उद्या जाऊन मानधन करते असं काही नाही. जी संघटना बोलते ना, संघटना सगळं करते. त्या संघटनेला म्हणावं माझं पण मानधन काढून द्यावं, जरा लई गरज आहे पैशाची. माझे 4,000 माझ्यासाठी खूप महत्त्वाचे. मी नाही म्हणत मला पैसा नको आहे आणि मला गरज नाही, मला खूप गरज आहे. माझे 4 रुपये पण मला पाहिजेत, कारण माझ्या मेहनतीचे आहेत, माझ्या हक्काचे आहेत. मी ह्या नोकरीमध्ये बसते, माझ्या क्रायटेरिया पूर्ण केलेल्या आहे आणि मी मेहनतीने लागलेले आहे, मी चप्पल घासून कामावर लागलेले आहे. म्हणून मला माझे पैसे पाहिजेत मेहनतीचे आणि मी ते घेऊन राहणार आहे. म्हणून ह्या 2 प्रक्रिया झाल्याशिवाय आपल्या मानधन उशिराच होईल हे केंद्राचं. आणि मातृवंदना आणि FRS प्रणाली ही कोर्ट ठरवेन FRS प्रणाली, पण मातृवंदना आपल्या लाभार्थ्याची आपल्या एरियातली करायचीच आहे आपल्याला, कारण ते आपल्या लाभार्थ्यासाठी पैसे येतात, आपल्यासाठी नाही, लाभार्थ्यासाठी. आपण आणायचं आणि वाटायचं तसं आहे ते. तुम्ही जेवण वाटा पण तुम्ही उपाशी राहा, असं होईल का? ते जेवण देणाऱ्याला 2 चपात्या खाणाऱ्याला शिव्या नाही निघायच्या का तोंडातून, तू 2 चपाती खाते मला वाढायला ठेवलं. वाढणाऱ्यानं जेवायचं नाही, असंच झालं आहे. मग त्या महिलेला पैसे आले, ती महिला आनंदाने येऊन सांगते मेरे पैसे आ गए मातृवंदना केंद्र. मग आपण तिला बोलायचं मेरा पगार नाही आया, आता मी काय करू. हेच झालं आहे, दुसरं काही नाही. म्हणून आपल्याकडून लवकरात लवकर करा. आणि चेकबुकची रिक्वायरमेंट काही सुपरवायझर पण लय आगाव आहेत, त्यांना ना त्यांच्या मनाचंच करायचं असतं. तिला चेकबुकच पाहिजे त्या बाईला, तू मर जा चेकबुक घेऊन ये. काही घेतात नाही, कलर झेरॉक्स पण चालेल, पण तिथं त्यांना बडायची मारायची असते. बघा मी माझ्या बीटमधल्या सगळ्या महिलांची चेकबुक घेतले, मी किती शाणी आहे. अगं बाई तुला 1 लाख पगार आहे, तू शाणीच असणार. तू कशी आलीस, तू कशी भरती झाली, नको तोंड उघडायला, माहितीच आहे ना सगळं तुम्हाला. जाऊ द्या, विषय सोडून दुसरा व्हिडिओ परत टाकते. हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा.